नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ काय आहे ते तुम्हाला थंबनेल वरनं कळालं असेल। तर आजचा व्हिडिओ आहे आपला वॉर्डरोब ऑर्गनायझेशनचा। तर माझं वॉर्डरोब ऑर्गनायझेशन कसं आहे ते मी याच्या आधी पण तुमच्याबरोबर शेअर केलंय। एक वर्ष झालं असेल। एक वर्षापूर्वी मी माझं वॉर्डरोब ऑर्गनायझेशन सगळं तुमच्याबरोबर शेअर केलेलं। पण तेव्हा मी जे वॉर्डरोब ऑर्गनाइज करत होती त्याच्यामधनं पण मला काहीतरी प्रॉब्लेम्स येत होते आणि त्याच्यातला खूप महत्त्वाचा जो प्रॉब्लेम होता तो माझा तुमचा सगळ्यांचा सेम हा प्रॉब्लेम असणार। कारण बऱ्याच वेळा मी ऑफिसमध्ये पण असताना मला फोन यायचे मिस्टरांचे की अरे मला माझं हे टी शर्ट मिळत नाही, मला तेच हवंय, किंवा मला हे माझं शर्ट हवंय पण मला ते मिळत नाही, तू कुठे ठेवलंयस, मला मिळत नाहीये। तर असं होऊ नये म्हणून मी कुठली पद्धत वापरली आहे तर ती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, आपण किती कधी कधी जर गोष्टी ऑर्गनाइज न करता अशाच ठेवायचा जेव्हा प्रयत्न करतो ना, तेव्हा एक प्रॉब्लेम असा होतो ना की आपल्याला त्या गोष्टींना वेळच्या वेळेस कधीच मिळत नाही आणि मग आपली अजून एक खूप चिडचिड होते आणि त्या चिडचिडीमध्ये ना आपण इकडचं सामान तिकडे, तिकडचं सामान इकडे असं बरंच करून टाकतो आणि पूर्ण कपाट जे थोडंफार जरी व्यवस्थित असतं ना ते पूर्ण आपण विस्कटून टाकतो। तर असं होऊ नये म्हणून मी काही गोष्टी, काही ट्रिक्स आजच्या वॉर्डरोब ऑर्गनायझेशन मध्ये तुमच्याबरोबर शेअर केल्या। आय होप तुम्हाला त्या आवडतील। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आणि व्हिडिओ आवडला, थोडा जरी आवडला तरी त्याला लाईक करायला विसरू नका। तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा। आणि थोडाफार आवडला असेल, आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्ही आपले सगळे व्हिडिओ बघत असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन ब्लॉगचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील। तर चला आता जास्तची बडबड न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर कपाट ओपन करून मी तुम्हाला दाखवते। जेवढी एक्साइटमेंट मला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ना, मला असं वाटतं तुम्हाला पण तेवढीच असेल की वॉर्डरोब कसं ऑर्गनाइज केलेलं आहे। तर एका साईडला मी हे ओपनच असतं नेहमी आणि खाली ना इथे कडी असते। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि खूप छान अशा पद्धतीने मी ऑर्गनाइज करायचा प्रयत्न केलाय। आणि हे जे काही असेल ना ऑर्गनायझेशन मध्ये मी ज्या ज्या गोष्टी वापरल्यात तर मी सगळ्या तुमच्याबरोबर शेअर करेन। काही मी ऑनलाईन घेतल्यात, काही ऑफलाईन घेतल्यात आणि सगळ्या रेंज मध्येच आहेत। असं नाहीये की खूप जास्त अशा महागाच्या आहेत, कारण जसं मी म्हटलंय की याच्यामध्ये ना मला एक खूप मोठा प्रॉब्लेम येत होता ना की इथे हा स्पेस खूप जास्त होता आणि या स्पेस मध्ये मला काय ऑर्गनायझर वापरावं हा कळत नव्हता। आणि हा असा रुंदीला खूप कमी जागा होती आणि मी अशी लांबीला तर खूप रुंदी होती त्याच्यामुळे मी पाहिजे तसे ऑर्गनायझर वापरू शकत होते। पण जर पुढे जर तुम्ही बघाल ना तर स्पेस जे आपल्याला मार्केटमध्ये जे अवेलेबल ऑर्गनायझर आहेत ना ते खूप मोठे येतात, तर ते मी इथे वापरू शकत नव्हते। मग मी थोडंसं डोकं लावून, थोडासा विचार करून अशा पद्धतीने ऑर्गनाइज हे सगळं करून घेतलंय। तुम्हाला काय आवडलं आजच्या व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर आता मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते। तर सर्वात आधी मी तुम्हाला मिस्टरांचं सर्वात मोठं जे काम असतं त्यांना ऑर्गनाइज करून दिलेलं आहे। तर कशा पद्धतीने मी ऑर्गनाइज केलं तेच मी तुम्हाला दाखवते। हे जे ऑर्गनायझर मी वापरले हे मी ऑनलाईन मागवले आणि हेच मागवायचं ना हे खूप मोठा टास्क होता, कारण ऑनलाईनला त्याचा रिव्ह्यू ना खूप म्हणजे असं पाहिजे तसा एवढा चांगला नव्हता। तरी पण त्यातल्या त्यात मी हे मागवले। तर हे मी कुठून मागवले सगळं पुढे मी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगते। तर आपण इथे बघूया मी कशा पद्धतीने ऑर्गनाइज केलंय। हे मी माझ्या हातात घेते। इथे ना मी या सगळ्या, हा जो स्पेस आहे ना हा रिकामा होता, तर इथे ना मी या सगळ्या पेपर्स बॅग वापरल्यात। कधी कधी बाहेर जाताना हातात एक छोट्याशा बॅग्स हव्यात, तर अशा पद्धतीच्या या माझ्याकडे बॅग्स असतात आणि त्या मिस्टरांना पण इझिली मिळाव्या म्हणून मी त्यांच्याच सेक्शनच्या वरती ठेवलेले आहेत। इथे हे सगळे जे बाहेर त्यांना जाताना लागतात ते टी शर्ट्स ठेवलेले आहेत। इथे काही फॉर्मल शर्ट्स आहेत जे जीन्सवर यूज होतात ते। त्याच्यानंतर हे जर तुम्ही म्हणाल ना, हे जे ऑर्गनायझर जे आहे ते ना आपण कधीतरी कोट्स वगैरे काही किंवा मोठं टी शर्ट्स वगैरे, शर्ट्स वगैरे जर तुम्हाला हँग करून ठेवायचे असतील तर ते मी हे ठेवलेलं आहे। तर हे मी अशासाठी घेतलेलं आहे की माझं मोठं कपाट आहे त्याच्यामध्ये हे लावतं। इथे हँगरमध्ये हे वापरून इथे तुम्ही हे हँग करून ठेवायचं आणि हे खूप छान प्लास्टिक मध्ये इझिली असं राहतं। तर हे देखील त्यांनाच यूज होणार आहे म्हणून त्यांच्याच सेक्शन मध्ये मी इथे ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर त्यांचा हा परफ्यूम म्हणजे डिओ आहे, हा देखील मी एक एक्स्ट्राचा ठेवलाय। बाहेर एक एक्स्ट्रा असतो पण हा त्यांना दिसावा म्हणून इथे वरती ठेवलाय। त्याच्यानंतर हे जे खाली जे टी शर्ट्स आहेत हे पण टी शर्ट्स आहेत, पण हे सारखे वापरले जातात, हे जास्तीचे वापरले जात नाहीत, ते मग वरती ठेवलेले आहेत। त्याच्यानंतर थर्ड सेक्शन मध्ये त्यांच्या सगळ्या जीन्स ठेवलेल्या आहेत। त्या देखील जीन्स आता ऑफिस नसतं, जेव्हा आपण वीकेंड्सला जातो तेव्हाच यूज होतं म्हणून त्या इथे सेक्शन्स मध्ये अरेंज करून ठेवले। हे एवढ्या 3 सेक्शन मध्येच त्यांचं आहे।
आता तिसऱ्या सेक्शन मध्येच हे 3 सेक्शन मध्ये त्यांचे कपडे इथे ठेवलेले आहेत वरती. आता चौथ्या सेक्शन मध्ये जर तुम्ही म्हणाल ना तर इथे सगळे हे माझे टी शर्ट्स आहेत जे जीन्स वरती वगैरे मला यूज होतात. काही टॉप्स आहेत, एका साईडला टॉप्स आहेत, एका साईडला टी शर्ट्स मी सगळे ठेवून दिलेले आहेत. कारण मला देखील ऑफिसला मी शक्यतो जास्त मी जीन्स यूज नाही करत, त्याच्यामुळे हे इथेच ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर इथे म्हणाल तर इथे देखील हे माझेच आहेत. हे काही सॉक्स आहेत आणि याच्यामध्ये हे 4 आहेत ते माझे पेअर आहेत. हे 2 मिस्टरांचे आहेत, म्हणजे त्यांना तिकडच्या त्यांचं जे नेहमीचं जे आमचं जे कपाट आहे त्याच्यात नाही मिळाले तर मग मी इकडचे त्यांना 2 देते, म्हणून मग मी ते इथे ठेवलेले आहेत माझ्याच इथे, म्हणजे त्यांना पटकन असे मिळतील. इथे सगळे माझे लेगिन्स जे आहेत ते मी इथे फोल्ड करून ठेवलेले आहेत अशा पद्धतीने, कारण ह्याला मी प्रेस करून ठेवत नाही, जेव्हा पाहिजे तेव्हाच प्रेस करून ठेवते. तर अशा पद्धतीने हे ठेवलेलं आहे. ही नाईट फूट क्रीम आहे, ती पण मला दिसेल म्हणूनच अशी मी दिसावी म्हणून, कारण ती गोष्ट मला मिस करायची नसते, कारण स्वतःची काळजी घेणं देखील खूप गरजेचं आहे. रोजच्या रोज आपली छोट्या छोट्या असतात त्या गोष्टी करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर मग ती क्रीम मी इथेच ठेवलेली. याच्यामध्ये असं ना इथे हे पार्टिशन आहे. हे वरचे जे कंपार्टमेंट्स आहेत 1, 2, 3, 4 आणि 5 याला कुठे मध्ये डिवायडर नाहीये, इथे असा डिवायडर होता. तर मी इथे ना या माझ्याकडे शॉल आहेत, तर या ज्या शॉल आहेत त्या मी याच्यामध्ये ठेवल्यात, कारण इथे मुंबईत तर काय एवढी थंडी नसते, पण कधीतरी मी आता थंडी होती तर ऑफिसला जाताना सकाळी थोडंसं थंड वाटायचं, म्हणून मग मी ह्या इथेच ठेवलेल्या आहेत. इथे हा एक्स्ट्राचे टॉवेल ठेवलेले आहेत, जे आपण कधीतरी कोणी गेस्ट वगैरे आले तर त्यांच्यासाठी म्हणून मग हे एक्स्ट्राचे इथे ठेवलेले आहेत. आता ह्या कंपार्टमेंटमध्ये तर झालेलं आहे. आता मी तुम्हाला बाजूला दाखवते काय आहे ते. तर आता ह्या सेक्शन मध्ये ना माझे कपडे ठेवलेले आहेत. तर त्याच्या आधी इथे जो वरती स्पेस आहे तर इथे मी या 2 पर्स ठेवलेल्या आहेत. या ज्या 2 पर्स आहेत त्या मला साडीवरती यूज होतात, तर मग मी तिथे जागा इथे आहे या रॉड वरती, तर मी तिथेच ठेवलेली आहे. याच्यावरती पण माझी एक पर्स आहे जी मी नेहमी वापरते, लॉंग पर्स आहे स्लिंग बॅग सारखी, तर ती मी वापरते. इथे सगळे हे माझे विंटरचे जॅकेट्स आहेत, 2 जॅकेट्स आहेत. ही ट्रॅव्हल बॅग आहेत, हा ट्रॅव्हल पाऊच आहे, हे देखील मी इथेच ठेवलेत. हे आता सनग्लासेस आहेत, आता उन्हात लागणारच आहेत तर मी वरतीच ठेवलेत कारण मग लक्षात राहतात. इथे काही जीन्स आहेत माझ्या, आणि इथे पण ही एक ट्रॅव्हल बॅगच आहे, छोटी स्लिंग बॅग आहे, ती देखील मी इथेच ठेवलेली आहे. त्याच्यानंतर थर्ड कंपार्टमेंटमध्ये इथे सगळे 1 पीस ठेवलेले आहेत मी, आणि हे माझं एक कार्ड होल्डर आहे ते ठेवलेलं, म्हणजे व्हिजिटिंग कार्ड वगैरे जे काही मला लागतात, म्हणजे आता माझा कधी केकच्या ऑर्डर्स असतात किंवा कोणी कस्टमरचे वगैरे काही असतात जिथून मी मटेरियल वगैरे घेतात, तर ह्याच्यामध्ये ना मी सगळं कार्ड होल्डरमध्ये सगळे कार्ड ठेवलेत आणि ते असेच ठेवलेले आहेत. त्याच्यानंतरच्या सेक्शनमध्ये ना इथे सगळे प्लाझो पॅन्ट्स ठेवलेले आहेत, आणि हा माझा एक पाऊच आहे ज्याच्यामध्ये माझ्या टिकल्या आहेत त्या मी इथेच ठेवलेल्या आहेत, आणि याच्यामध्ये माझं कोंब वगैरे असतं ते मी इथे ठेवलंय. त्याच्यानंतर खालच्या सेक्शनमध्ये सगळे पेटीकोट्स आहेत, म्हणजे जे आपल्या साडीवरती यूज होतात ते सगळे इथे ठेवलेले आहेत, म्हणजे जेवढ्या साड्या बाहेर आहेत तेवढ्यांवरचेच हे पेटीकोट इथे ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर सर्वात खालच्या याच्यामध्ये जसं म्हटलं तर इथे असे हे 2 पार्ट आहेत, तर या पार्टमध्ये मी असे ट्रेमध्ये सगळे जे आपण शॉर्ट्स मध्ये वगैरे किंवा 1 पीस मध्ये जे काही घालतो इनर्स ते सगळे आहेत, म्हणजे ते सगळ्या कलर मधले आहेत वेगवेगळ्या, व्हाईट आहे, ऑफ व्हाईट आहे, ब्लॅक आहे, पिंक आहे. तर अशा पद्धतीने हे मी इथे अरेंज करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर एक सॅनिटायझर आहे जे असं सेम माझ्या बॅगेमध्ये देखील आहे. त्याच्यानंतर हे टूथब्रश होल्डर आहे, तर हे माझ्याकडे 2 आहेत, हे असं एक आहे आणि हे येते. हे ट्रॅव्हलिंगसाठी यूज होतं, कुठेही जाताना आपण ब्रश याच्यामध्ये ठेवला आणि घेऊन गेला तर खूप छान असतं, तर म्हणून मी ते ठेवलेलं आहे. माझा एक डिओ जो माझ्या बॅगेत असतो आणि इथे देखील मी नेहमी ठेवते, कारण कधी कोणी आलं तर कधीतरी कोणीतरी म्हणतं की डिओ दे किंवा असं होतं, तर म्हणून मग हा याच्यामध्ये ठेवलेला असतो. हा माझा इयरिंग्सचा बॉक्स आहे जो मला डेलीला लागतो, म्हणजे डेली ज्या ड्रेसवर आपल्याला मॅचिंग लागतात तर ते इथे अरेंज करून ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे 2 कंपार्टमेंट मी जे वापरले आहेत ना तर ते ऑर्गनायझर यूज करूनच वापरले. तर हे तर झालं, इथे आपण हे 2 ऑर्गनायझर वापरले मी हे जे आहेत, कारण ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी स्पेस आहे आणि अजूनही इथे जागा आहे. जर इथे पण तुम्ही काही ना काहीतरी ठेवू शकता, एखादं फोल्ड वगैरे करून इथे देखील व्यवस्थित आरामात राहील. तर मग इथे काय ठेवावं म्हणून मला मी इथे साड्या ऑर्गनाईज करून ठेवल्या. त्याच्या आधी ना मी साड्या हँग करून ठेवत होती, पण ना कपाटाची जसं मी म्हटलं ना अशी रुंदी फार कमी आहे आम्हाला स्पेसला, त्याच्यामुळे मी जेव्हा हँगर पण हँग करायची तर ते सगळं असं एका साईडला होऊन जात होतं. म्हणून मग मी नंतर म्हटलं की नाही, आपण हे ऑर्गनाईज केलंय ना, मग साड्या जास्त काही येत ना, आपण अशा पद्धतीने घड्या करून ठेवू. आणि याची ना पण मी 3 फोल्ड केलेल्या आहेत, 2 फोल्ड मध्ये साड्या फोल्ड करून ठेवलेल्या नाही, 3 फोल्ड मध्ये साड्या केल्या आणि खूप छान झाल्या. या वरती ज्या साड्या आहेत ना
त्या डेली यूज साठी ज्या मला लागतात त्या प्रिंटेड साड्या ठेवलेल्या आणि त्याच्यावरचे 2च पेटीकोट आहेत ते मी वरती ठेवलेले, ते पण मला डेली यूजला लागतात ते. त्याच्यानंतर हा एक बॉक्स आहे, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते. त्याच्या आधी वरती काय ठेवलंय ते मी तुम्हाला सर्वात आधी दाखवून घेते. तर इथे ही शॉल आहे जी आपण साडीवरती म्हणजे नऊवारी साडी वगैरे नेसतो ना तेव्हा नेसतो, त्याच्यावरती घेतो ती आहे. इथे तुम्हाला एक गोष्ट आवर्जून दाखवते. हे बघा, हे जे हँगर्स आहेत ना हे मिस्टरांसाठी घेतलेले आहेत. म्हणजे मिस्टरांसाठी म्हणा किंवा माझ्यासाठी, आमच्यासाठी दोघांसाठी यूज होतात. पण माझ्या टी शर्टला नाही, हे त्यांच्या टी शर्टला खूप चांगले यूज होतात. तर या हँगर्सला आहे ना हे बघू शकता तुम्ही, असे राऊंड आहे पूर्ण. त्याच्यामुळे याच्यावरती ना टी शर्ट आपण हँग करून ठेवलं ना की त्याचे जे शोल्डर्स असतात ना ते असे उतरत नाही, जसं आपलं टी शर्ट आहे तसेच राहतात. कारण बऱ्याच वेळा जर आपण अशा स्ट्रेट हँगर्सना जर लावलं ना तर आपल्याला खांदे जे शोल्डर्स असतात ना ते लूज होऊन जातात टी शर्टचे. तर त्यांच्यासाठीचे हे हँगर्स आहेत ते, म्हणून मग मी इथेच ठेवलेले आहेत अशा पद्धतीने. त्याच्यानंतर म्हणाल तर इथे हे 2 हँगर मी असे स्टीलचे ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ना हे असे क्लिप्स ठेवलेले आहेत जे आपले क्लोथ साठी वापरतात. तर ते देखील त्यांना पटकन दिसावे मिस्टरांना म्हणून मी ठेवलेत. आणि मी प्लास्टिकचे यूज नाही करत, हे मी डीमार्ट मधनच घेतलेले, तर हेच वापरते मी. अशा पद्धतीचे आहेत आणि हे 20 रुपयाला काहीतरी पॅकेट्स मिळतं. त्याच्यानंतर जर तुम्ही म्हणाल तर ही माझी एक पर्स आहे, ही जीन्स वरती वगैरे किंवा बाहेर गेली तर मी ही वापरते. ही पण एसबेडाचीच आहे, तेव्हा मी सेल मधनं घेतलेली आणि अजूनही ती आहे. बागेचं कलेक्शन मी ह्याच्या आधी पण शेअर केलं, तुम्हाला जर पर्स कलेक्शनचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी देते. त्याच्यानंतर आता आपण ह्या बॉक्स मध्ये मी काय ऑर्गनाइज करून ठेवलंय ते दाखवते. तर हा बॉक्स मी घेतलाय, हा दादरवरनच घेतलाय. ऑफलाईन शॉपिंग आहे ही ऑनलाईन आहे, ही ऑनलाईन आहे, हे पण ऑनलाईन आहे आणि हा जो आहे हा ऑफलाईन घेतलेला आहे. तर मी याच्यामध्ये आता तुम्हाला दाखवते काय काय. आणि खूप छान पद्धतीचा बॉक्स मिळाला, म्हणजे माझी जी स्पेस होती ती मस्तपैकी छान अशी यूज झाली. तर कशा पद्धतीने आहे तुम्ही दाखवते. याच्यामध्ये मी माझ्या सगळ्या पर्सनल गोष्टी ठेवलेल्या आहेत. इथे तुम्ही बघाल ना तर हा एक पाऊच आहे, ज्या पाऊच मध्ये मी माझं सगळं मेकअपचं सामान आहे. म्हणजे बीबी क्रीम आहे, आय लायनर आहे, कन्सिलर आहे, त्यानंतर आय शॅडोज आहेत, असं सगळं जे आहे ते याच्या पाऊच मध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघाल तर याच्यामध्ये हेअर ड्रायर आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये क्लिप्स वगैरे आहेत जे साडीवरती यूज होतात ते. त्यानंतर हे कॉटन बॉल्स आहेत, हे कॉटन पॅड्स आहेत की ज्याच्याने मेकअप वगैरे रिमूव्ह करायला लागतो ते आहेत. त्याच्यानंतर मला जे साडीवर वॉच लागतं ना ते मी याच्यातच ठेवते, इथे तिथे नाही ठेवत. आणि हा जो एक पाऊच आहे ना ह्याच्यामध्ये सगळ्या ग्रीन बँगल्स आहेत ज्या मला साडीवर यूज होतात, तर त्या मी अशा पद्धतीनेच ठेवलेल्या आहेत याच्यामध्ये बँगल्स. आणि याच्या खाली जर तुम्ही म्हणाल ना इथे बघाल तर हे सगळे मेकअपचे ब्रश आहेत ते इथे ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने हा बॉक्स ठेवलेला आहे, म्हणजे एकाच याच्यात मला हे सगळं मिळून जातं. तर आता बॉक्स हा ठेवून घेते मी इथे. आणि बॉक्स पण छान राहिला माझा इथे, ही स्पेस मस्त झाली आणि परफेक्ट असं ऑर्गनायझर हे मिळालं. याच्या बरोबरच नाही इथे साईडला मी 2 मोठ्या बॅग्स ठेवलेल्या आहेत ज्या बाहेर जातानाच यूज होतात, तर त्या मी इथे ठेवलेल्या आहेत. कारण हे काही जास्त यूज होत नाही, तर त्या अशा पद्धतीने ठेवलंय. त्याच्यानंतर आता आपण खाली बघूया आपण इथे काय काय ऑर्गनाइज केलेलं आहे. चला तर मग. तर आता हे जे 2 सेक्शन आहेत तिथे मी माझं ज्वेलरी ऑर्गनाइज केलंय. आणि तुम्ही म्हणाल एवढं लॉकरमध्ये पॅक करून ठेवतेस की काय, तर इथे ना सगळी माझी ज्वेलरी आहे, सगळे बॉक्सेस वगैरे आहेत. तर मी आता जास्त काढून नाही दाखवणार आहे कारण मी ही सगळी ज्वेलरी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. ह्या एक क्लच आहे जो मी याच्यातच ठेवते, एक परफ्यूमची बॉटल आहे ती देखील इथेच आहे आणि सगळे पाठीमागे ज्वेलरीचेच बॉक्सेस आहेत. त्याच्यानंतर इथे जर तुम्ही म्हणाल तर इथे पण सगळे ज्वेलरीचेच बॉक्सेस आहेत. जे मोठे बॉक्सेस आहेत ते याच्यामध्ये पॅक करून ठेवलेले आहेत, जे छोटे उभे राहतात ते इथे ठेवलेले आहेत. हे आपले केसाला लावतात ना ते क्लच आहे तिथे, तर अशा पद्धतीने हे आहेत. आणि इथे सगळं सॅनिटायझर वगैरे आहेत, माझा बॅगेचा बेल्ट वगैरे आहे तो मी अशा पद्धतीनेच ठेवलाय. आता खाली दाखवते. तर आता इथे जर खाली बघाल तर इथे सगळे परत मिस्टरांचे कपडे आहेत आणि हे जे ट्राउझर्स आहेत त्यांच्या त्या इथे ठेवलेले आहेत. इथे हे जे या कपाटात जे सगळं ऑर्गनाइज केलं ना ते क्वचित असं लागतं, पण वेळच्या वेळेस आपल्याला मिळावं, कुठेही बाहेर जाताना गडबड होऊ नये अशा पद्धतीने मी हे सगळं ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे. त्या सगळ्या फॉर्मल्स आहेत. आणि त्याच्यानंतर हे जर तुम्ही म्हणाल ना इथे बघाल तर सगळे हे कुर्तेज आहेत जे लॉन्ड्री वॉश करून आणून ठेवले, जे आपल्या फंक्शनलाच यूज होतात, कुठलाही कार्यक्रम असेल फेस्टिवल असेल ते.
तर ते देखील असे मी ट्रान्सपरंट बॅग मध्येच जे आलेले वॉश करून तसेच ठेवलेत, म्हणजे त्यांना दिसतील पटकन आणि कधीही घेऊ शकतात पटकन. तर त्यांच्या पद्धतीने म्हणजे त्यांना पटकन मिळेल, सोयीस्कर व्हावं अशा पद्धतीनेच त्यांचा कपाट एक ऑर्गनाईज केलं. ऍक्च्युली मला याच्यासाठी पण एक बघायचा होता बॉक्स, पण आता मला मिळाला नाहीये. मिळाला तर मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. आता बाजूला दाखवते, इथे मी एक ऑर्गनायझर यूज केलाय. तर एका साईडला मी इथे हा ऑर्गनायझर वापरलाय. तर त्या ऑर्गनायझरवर आहे ना, इथे बघाल तर याच्यावरती एक माझी पिशवी ठेवलेली, याच्यामध्ये सगळे माझे कपडेच आहेत. तुम्ही बघाल ना तर ह्याच्यामध्ये म्हणजे एकदाही न वापरलेले असे नवीन कुर्तीज आहेत. आणि हा बघाल ना तर हा एक ऑर्गनायझर आहे आणि हा पण मला ना खूप छान असा ऑर्गनायझर मिळाला, एकदम कमी रेंजमध्ये मिळालेला आहे. 150 रुपयाला हा मला ऑर्गनायझर मिळालेला आणि मस्त असं ज्यूटचं पूर्ण वर्क आहे आणि ना अगदी ह्याच्यामध्ये खूप असं सामान असं राहतं, अजिबात काही होत नाही. तर आता मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये काय काय ठेवलंय ते. तर याच्यामध्ये ना माझे सगळे लॉन्ड्री वॉश केलेले कपडे आहेत. मी शक्यतो पहिल्या वेळेस जेव्हा कपडे आणते ना, म्हणजे जेव्हा वापरते त्याच्यानंतर लॉन्ड्री वॉशच करते. तर आणि माझे जे लॉन्ड्रीवाले आहेत ना ते त्यांची घडी ना खूप मोठी असते, त्याच्यामुळे ना मला असाच काहीसा मोठा असा ऑर्गनायझर हवा होता. तर तुम्ही बघू शकता सगळे हे क्लोथ आहेत ते सगळे लॉन्ड्री वॉशच आहेत, सगळे तसेच प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलेले आहेत सगळे. तर माहितीने मला ती सवयच आहे, फर्स्ट वॉश मी ड्राय क्लिनिंगलाच देते नेहमी. आणि काही स्पेसिफिकली असे जे कपडे आहेत, जे ड्रेसेस आहेत ना ते मी लॉन्ड्री वॉशच देणं प्रेफर्ड करते. थोडेसे पैसे जातात पण कपडे खूप छान टिकतात. इथे मी एक्स्ट्राच्या ज्या मिक्स मॅच करून मी जे दुपट्टा वापरते, म्हणजे असा एक आहे, हा मल्टी कलर मध्ये आहे, हा पण इझिली सगळ्या याच्यावर होतो, बांधणीचा एक इझिली होतो. गोल्डन मध्ये एखादा दुपट्टा आहे तो पण सगळ्या याच्यावर होऊन जातो. हा एक ग्रेइश मध्ये सिल्वर मध्ये आहे, म्हणजे हा सिल्वर कलरचा याच्यामध्ये काचेचं वर्क आहे, तर ते पण सगळ्या याच्यावर होऊन जातं म्हणून तो एक ठेवलेला आहे. तर हे सगळं एकाच याच्यामध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे मला पटकन असं मिळेल एकाच याच्यात. तर हा एक ऑर्गनायझर मिळाला मला आणि तो माझ्या इथे ना खूप चांगला व्यवस्थित असा ऍडजस्ट झाला. पण घेऊया आपण इथे. आणि त्याच्यानंतर खाली म्हणाल ना तर इथे हे 2 पाऊच आहेत. तर हे आपले साडीचे जे पाऊच मिळतात तेच आहेत, नॉर्मल आपल्या मार्केटमधनं घेतलेले. आणि इथे ह्याच्यामध्ये सगळे ब्लाऊज आहेत. याच्या आधी ना मी ब्लाऊजसाठी जो फोल्डर यायचा ना ब्लाऊजच्या शेपचा तो वापरत होती, पण त्याने खूप जागा माझ्याकडे ऑक्युपाय होत होती आणि तो आता खराब पण झालेला. मग मी नवीन नाही घेतला, मग माझ्याकडे हे जे साडीचे होते पाऊच त्याच्यामध्येच मग मी ऍडजस्ट केलेत आणि याच्यामध्ये सगळे माझे ब्लाउजेस आहेत. त्याच्यानंतर म्हणाल इथे जे दुसरं पॅकेट आहे याच्यामध्ये साड्या आहेत, त्या देखील काही लॉन्ड्री वॉश वगैरे करून आणलेल्या साड्या आहेत त्याच ठेवल्यात. आणि अजून याच्यातल्या पण अशा 2-3 साड्या अशा आहेत की ज्याच्यावर मी फॉल बेडिंग करून रेडी ठेवल्यात, पण अजून त्याचं म्हणजे नेसल्या नाही आहेत एकदा पण, त्या ठेवल्यात. इथे हे माझे काही पेपर्स आहेत जे मला नेहमी लागत असतात, पण ते कुठेही इकडे तिकडे जाऊ नये, मला पटकन मिळावे म्हणून असे काही फाईल्स आहेत माझ्या, त्या मी इथे एक्स्ट्राच्या वरती ठेवल्या. तर अशा पद्धतीने हे माझं ऑर्गनायझर होतं. आय होप तुम्हाला सगळं आवडलं असेल माझं हे ऑर्गनायझेशन, मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता मी तुम्हाला थोडीशी माहिती देते की आपण कुठे कुठे काय काय ऑर्गनायझर वापरले. जर तुम्ही डोअरच्या दोन्ही बाजूला म्हणाल तर इथे मी एक हुक वापरले, ते मी तुम्हाला नंतर दाखवते आणि मी तिथे काय हँग केलंय. तर इथे जे म्हणाल तर ऑर्गनायझर्स म्हणाल तर तुम्ही हे जे वापरलेले आहेत साडी पाऊच, हे हार्डली 60 रुपयाला 2 वगैरे मार्केटमध्ये, दादर मार्केटमध्ये तरी मिळतात, किंवा अजून कुठे महाग असतील, किंवा ऑनलाईनला तुम्ही गेला तर ह्याच्यापेक्षा 100-150 रुपयाला मिळत असतील. पण हे दादरला 60 रुपयाला 2 मिळतात, थोडं बार्गेनिंग केलं की ते देतात. तर अशा पद्धतीने हे घेतलेले. हा ऑर्गनायझर जसं मी तुम्हाला म्हटलं हा 150 रुपये, मला सांगताना 350 रुपये सांगितलेला, पण मला बार्गेनिंग करून 150 रुपयाला दादरला मिळाला. त्यानंतर जर तुम्ही म्हणाल हे वरचं हे जे ऑर्गनायझर वापरलंय हे ते 500 रुपीजला मी घेतलेलं आहे आणि हे IKEA मधनं मी ऑनलाईन मागवलेलं आहे. नक्की तुम्हाला त्याची लिंक शेअर करेन. खूप छान परफेक्ट असं ऑर्गनायझर हे मला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर हे जर म्हणाल हा बॉक्स पण खूप छान आहे, हा पण मला 250 रुपयाला बोललेले, पण हा पण 100 रुपयाला मला दादर मार्केटमध्ये मिळालाय. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी जे पाउचेस वापरले आहेत ना ते देखील मला खूप मिळाले. 4चा सेट होता, ते देखील मला 100 रुपयाला मिळाले. तर म्हणजे अगदी कधी कधी दादरमध्ये ना खूप गोष्टी कधी कधी स्वस्त मिळून जातात, पण कधी कधी जेव्हा सीझन असतो ना तेव्हा अजिबात कमी करत नाही. जो रेट बोलतात त्यांना तो द्यावाच लागतो. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर इथे मी आता तुम्हाला साईडला दाखवते, साईडचं जे राहिलंय ते दाखवते. तर साईडला इथे मी या अशा 2 बॅग्स आहेत, ही मी कालाघोडा फेस्टिवल मधनं घेतलेली. तर हे कॉटन मध्ये आहे ही बॅग आणि मस्त आहे कपड्याची अशी बॅग. ही एक मोबाईल पाउच आहे आणि इथे ही जी आहे
ती पण मी दादर मार्केटमधूनच घेतलेली. तर ही पण अशा पद्धतीने इथे मी ऍडिसिव्ह हुक असतात त्याच्यामध्ये इथे हँग करून ठेवलेली आहे. तर ही देखील राहते. आणि आता माझं हे ऑर्गनायझेशन ना कुठेही म्हणजे असं खराब होणारं नाहीये. म्हणजे जिथे कितीही तुम्ही जरी कपडे काढले ना तरी ते विस्कटणारे नाही, कारण आपल्याला माहितीये की कुठली गोष्ट कुठे आणि आपण कुठून ती गोष्ट काढायची आणि परत ती गोष्ट तिथेच ठेवायची. आणि एवढं छान असं जेव्हा आपण ऑर्गनाईज करून ठेवतो तेव्हा आपल्याला स्वतःलाच अशी इच्छा होत नाही की अरे आपण हे सगळं कसं पण काढू आणि कसं पण ठेवू. विस्कटलं असेल तर आपल्यालाच असं वाटतं की अरे नाही माझा कपाटाच विस्कटलंय, मी एवढं छान लावलेलं. थोडासा वेळ जातो आणि कसं असतं ना, हे आता जेव्हा मी करून ठेवलंय ना तर मी तुम्हाला खरं सांगू ना याच्यामध्ये अजिबात वेळ जात नाही. म्हणजे जे आपलं महिना म्हणा किंवा 2 महिन्यातून कधीतरी मी हे सगळं क्लीन करून काढून ऑर्गनाईज करते, नाहीतर गरज लागत नाही. कारण अशाच्या असंच कपाट राहतं, कुठेही अजिबात त्याचं काढणं घालणं, हे इकडचं तिकडे गेलं तिकडचं इकडे गेलं असं अजिबात होत नाही. आणि मिस्टरांना पण खूप बरं झालंय की त्यांना हे ऑर्गनाईज व्यवस्थित करून दिलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू माझ्या अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. आणि तुमच्या काही सजेशन्स असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा. तुम्हाला काही लिंक्स हवे असतील किंवा अजून काही अशा ऑर्गनायझर बद्दल अजून काही माहिती हवी असेल ती देखील मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की ती तुमच्याबरोबर शेअर करेन. लवकरच भेटू माझ्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.